गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे। अशातच सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या वादाचा दुसरा अंक पाहायला मिळाला। बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद झाला, तर तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार हे बैठकीतून निघून गेले अशी माहिती समोर आली आहे, ज्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे बैठकीत नेमकं काय घडलं, कोणाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली, काय चर्चा झाली, याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंध असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या। तसंच पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी नाराजी व्यक्त करत 22 आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांमधून पक्षाची बदनामी केली जात असल्याचंही म्हटले। यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावरही त्यांनी सारवासारव करत पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असं स्पष्ट केलंय। तुम्हाला माहीतच असेल की महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीच्या यादीवरून एक वेगळाच वाद समोर आला होता। पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावांसमोर त्यांच्या पदांचा उल्लेखच नव्हता, ज्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याही नावांचा समावेश होता। त्यानंतर पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या सगळ्या वादावर पडदा टाकला। राष्ट्रवादीच्या या बैठकीत सुनील तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल्ल पटेलांवर होणाऱ्या टीकेबाबतही भाष्य केलं। आपल्यावर आणि प्रफुल्ल पटेल या ज्येष्ठ नेत्यावर आणि त्याचबरोबर पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचं समर्थन करत नसल्याची खंत यावेळी तटकरे यांनी व्यक्त केली। अजितदादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना आम्ही दोघंच टीकेचे धनी का, असा सवालही सुनील तटकरे यांनी केला। सुनील तटकरे यांच्या या मुद्द्यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतला। जे झालं ते सोडून द्या, आता पुढे जाऊया, असा सल्ला भुजबळांनी तटकरेंना दिला। त्यावरून त्यांच्या दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचीही माहिती समोर आली आहे। पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवणं, यामध्ये मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमध्ये आमच्या दोघांवर टीका सुरू असताना पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही। याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरूनही मी आणि पटेल दोघेच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो। त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा आमचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही, असंही सुनील तटकरे यांनी या बैठकीमध्ये बोलून दाखवलं। केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच टीकेचं धनी का व्हायचं? वरिष्ठ नेते याबाबत काही भूमिका घेणार आहेत की नाही, असा सवालही सुनील तटकरे यांनी बैठकीत उपस्थित केल्याची माहिती आहे। या बैठकीला मात्र प्रफुल्ल पटेल हे अनुपस्थित होते। दरम्यान सुनील तटकरे बोलणार त्याआधीच पार्थ पवार या बैठकीतून बाहेर पडले अशीही माहिती आहे। मात्र याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही। यासह 10 जूनला पक्षाचा स्थापना मेळावा मुंबईत होणार का पुण्यात होणार, यावरूनही मतमतांतर झाली। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत विषय काढून देखील अद्याप अर्थ खातं पुन्हा देण्यात आलं नसल्याची खंत सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचीही माहिती आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूयात। अजिबात काय वाद झाला नाही, त्याच्यामध्ये जास्त मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होतोय, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची। कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या। पण मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा, त्याप्रमाणे राष्ट्रवादीला वाद काय नाही आहे ते बोलत होते। मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले, काय तर लवकर आठ। दरम्यान या बैठकीत प्रफुल्ल पटेलांच्या गैरहजेरीनं वेगळीच चर्चा रंगली। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात अनेक कारणांमुळे मतभेद झाल्याचं समोर आलं। मात्र अशा प्रकारे बैठकीतच उघड नाराजी व्यक्त होत असताना राष्ट्रवादीत सगळं काही आलबेल नाही असंच म्हणावं लागेल।